नमस्कार. मी प्राध्यापक रतनलाल सोनग्रा आज या ठिकाणी एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी थोडं हितगुज साधणार आहे. असं असतं की या देशामध्ये साहित्य, कला, संस्कृती, काव्य हे खूप मर्यादित लोकांच्या मध्ये पसरलेलं होतं आणि ज्याला आपण नेहमी कधीतरी काही लोकांनी सांगितलं की हे फक्त 3.5% होतं. म्हणजे जवळजवळ सामान्य जो मनुष्य आहे, बहुजन मनुष्य आहे, तो या सगळ्या विषयापासून वेगळा होता. पण काव्य, कला, साहित्य, संस्कृती या सार्वदेशिक असतात, सार्वकालिक असतात आणि सर्वसमावेशक करणाऱ्या असतात. अशा वेळी ज्या लोकांनी, ज्यांना कधीही अशी संधी मिळाली नाही, अशा लोकांनी ही साहित्य संस्कृतीची चळवळ पुढे नेली. आणि आपल्याला गंमत वाटेल की त्यांच्याकडेही साहित्य होतं, परंतु ते साहित्य मर्यादित होतं किंवा उपेक्षित होतं, त्याची दखल घेत नव्हते. अशा वेळी काही मंडळींनी हडपसरसारख्या ठिकाणी एकत्र येऊन ठरवलं की आपण एक साहित्यिक चळवळ सुरू करावी, लोकांना एकत्र करावं, त्यांच्या ज्या कविता आहेत, त्यांचं जे साहित्य आहे ते लोकांना कळावं. आणि म्हणून त्यांनी कविकट्टा सुरू केला आणि त्या कविकट्ट्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं ठिकठिकाणी आपली कला दाखवण्याकरता अनेक लोकांना पाचारण केलं, बोलावलं, त्यांना प्रवृत्त केलं. म्हणजे ज्यांना कधी याच्यामध्ये रस वाटत नव्हता त्यांना देखील त्यांनी प्रवृत्त केलं. आणि या कविकट्ट्यावरती आतापर्यंत जवळजवळ 200 त्यांनी कवी संमेलनं घेतली. आणि ती नुसती एकाच ठिकाणी घेतली नाही, ती अनेक ठिकाणी घेतली. मंदिरात घेतली, कुठे रस्त्यावरती घेतली, चौकात घेतली, फुटपाथवर घेतली, बगीचात घेतली, जिथे जिथे माणसं म्हणून जमू होऊ शकतात त्या त्या ठिकाणी घेतली. इतकंच नव्हे तर स्मशानभूमीत देखील त्यांनी कार्यक्रम केला. तर अशा पद्धतीनं कार्य करणारे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या साहित्य संस्थेला नाव दिलं साहित्य सम्राट. तसं पाहायला गेलं तर साहित्य सम्राट म्हणल्यावरती असं वाटेल की यांच्याकडे खूप वैभव, खूप पैसा आहे, सम्राट आहेत. पण तसं काही नाही. ही सर्व मंडळी आपापसात वर्गणी गोळा करून एकमेकांच्या सहकार्यानं हे सगळं काम करत असतात. इतकंच नव्हे तर ती जी सहकार्य करण्याची त्यांची पद्धत आहे, तर ती कधी कधी दिवाळीचा फराळ देखील सगळ्यांना एकत्र आणून तो एकमेकात मिसळून, ज्याला आपण गोपालकाला म्हणतो, अशा पद्धतीचं ते कार्यक्रम करीत हे साहित्य संमेलन साजरं करत असतात. आता या ठिकाणी त्यांनी फार महत्त्वाचा कार्यक्रम घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की त्यांची कवी संमेलनाची त्यांची जी पद्धत होती, कवी संमेलनाची जी त्यांची रीत होती, ती त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पार केलेली आहे. आणि 200 कवी संमेलन झालेलं आहे. या 200व्या कवी संमेलनानिमित्त यावेळी 8 मार्चला त्यांनी साहित्य सम्राट हे साहित्य संमेलन घेतलेलं आहे. विशेष म्हणजे हा दिवस जो आहे हा महिलांच्या उत्थानाचा दिवस आहे, हा महिला दिवस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हडपसरसारख्या भागामध्ये अत्यंत प्रसिद्ध महिला जर कुठली असेल त्या काळातली, तर 100 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले या आहेत. आणि यांनी त्या परिसरामध्ये आपलं सगळं कार्य केलेलं आहे. ते सत्यशोधक समाजाचं अधिवेशन असो, त्याचप्रमाणे लोकांची सेवा असो, आणि त्यांचा मुलगा यशवंत जो होता तोही त्या ठिकाणी सेवेमध्ये सामील होता, त्याला डॉक्टर केलं होतं. आणि सावित्रीबाई या स्वतः रुग्णांची सेवा करीत होत्या. त्या अशा या पवित्र परिसरामध्ये ज्या ठिकाणी महात्मा फुलेंचं कार्य झालं, ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं कार्य झालं, अशा या ठिकाणी या शाळेमध्ये त्यांनी साहित्य सम्राटाचं हे साहित्य संमेलन ठेवलेलं आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या भाषेची
माणसं संमेलित होणार आहेत. हे बहुउद्देशीय आणि बहुआयामी संमेलन होणार आहे. आतापर्यंत एका भाषेचा अनुभव आपण घेतला, परंतु याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेचेही लोक सहभागी होणार आहेत. यामध्ये काश्मीरची मंडळी ती आपली कला सादर करतील. त्याचप्रमाणे आपल्या पुण्यामध्ये राहण्यात असलेल्या वेगवेगळ्या प्रांतांची काही मंडळी आहेत, ती सुद्धा कलाकार आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत, ती सहभागी होतील. आतापर्यंत या साहित्य सम्राट संस्थेनं जवळजवळ 4,000 ते 5,000 लोकांना आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलेला आहे. तेव्हा अशी ही निष्ठावंत कार्य करणारी जी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये कवी श्री विनोद मारुती अटूळ हे फार महत्त्वाचं आहे. विनोद मारुती अटूळ यांनी आतापर्यंत आपल्या पदाचं सगळं घालून, वेळ, पैसा, जे जे काही असेल, परिश्रम करून या सगळ्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि एक माणसाच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण निर्माण व्हावा याचा ते प्रयत्न करीत आहेत. हा त्यांचा साहित्याचा जो प्रयत्न आहे तो माणसाला जीवन आनंदमय करण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे. आणि साहित्य तरी काय करतं? साहित्य याचा अर्थ एकच आहे की जे सहित घेऊन जातं, जे सर्वांना बरोबर घेऊन जातं, त्याला साहित्य म्हणतात. आणि मग सर्वांना बरोबर घेणारी पद्धत आत्तापर्यंत नव्हती. स्वकीयांना बरोबर घेण्याची पद्धत होती, स्वजातीयांना बरोबर घेण्याची पद्धत होती. शक्यतो आपलेच घ्यावेत, बाकीचे कुणी नसेल ते टाळावेत. तर तसंच जी पद्धत साहित्य संमेलनात होती ती सगळी रद्द यांनी केली आणि एक नवीन पद्धतीचा पायंडा सर्वसमावेशक असा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असा मांडला आणि त्याला साहित्य सम्राट हे नाव दिलं. खरं म्हणजे सम्राट हे नाव कशाला शोभतं आपल्याला माहिती आहे की ज्याचं आधिपत्य सगळ्यावरती असतं. पण या देशामध्ये लोकांचं आधिपत्य ज्यांनी ज्यांनी केलं ते जे छत्रपती शिवरायासारखे महापुरुष होते, त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. आणि मग त्या रयतेला साहित्य कलेपासून वंचित का ठेवायचं असा विचार करणारे जे बहुजनांचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांनी हा फार महत्त्वाचा प्रयत्न केलेला आहे. आणि लक्षात ठेवा की साहित्याशिवाय जो समाज असतो तो समाज निष्प्राण असतो, तो फक्त श्वास घेतो. एक फार मोठे कवी आहेत उर्दूचे, ते काय म्हणते की कैसी हालत हो गई आज हमारी की मुर्दे सांस ले रहे, फक्त प्रेत श्वास घेत आहे. त्यांच्यामधला आत्मा जो आहे, प्राण जो आहे, जगण्याची जी प्रवृत्ती आहे ती फार कमी आहे. आणि माणसं फक्त आला दिवस काढण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी माणसाच्या जीवनाचं प्रयोजन हे देणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते प्रयोजन साहित्यातून, काव्यातून, कलेतून मिळतं. आणि हा जो प्रयत्न सगळा साहित्य सम्राट या संस्थेने चालवला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला दिलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.